अलिबागमध्ये छुपी युती, उघड सौदेबाजी। राजकारणात सत्तेसाठी तडजोडी होत असतात, पण जर या तडजोडी निष्ठावंत कार्यकर्ते, स्वतःचे कुटुंबीय आणि विश्वासू सहकारी यांना बाजूला करून होत असतील तर ती सत्तेची लालसा ठरते। सध्या भाजप शिंदे गटात अशीच परिस्थिती असल्याची चर्चा सुरू आहे। आपल्या कुटुंबातील उमेदवार जिंकावा यासाठी काही नेत्यांनी राजकीय सौदेबाजी केल्याचे बोलले जात आहे। स्थानिक आमदाराने आपल्या सुनेला जिल्हा परिषदेत निवडून आणण्यासाठी भाजपच्या ताकदवार उमेदवारासोबत तडजोड केल्याची चर्चा आहे। त्यामुळे प्रियदर्शनी पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार घेऊन पंचायत समितीवर उडी मारली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता वाटपाचे आमिष दाखवत राजकीय देवाणघेवाण झाले असल्याची चर्चा आहे। त्यात शिंदे गटात मोठ्या अपेक्षेने आलेल्या चेंडरे येथील मृणाल पाटील यांच्या कुटुंबियांना मोठा फटका बसला आहे। संघर्ष करूनही त्यांना केवळ कौटुंबिक फायद्यासाठी बाजूला केले गेले अशी नाराजी दिसत आहे। काही भाजप नेत्यांबाबतही चर्चा आहे की स्वतःची निवडणूक सुरक्षित करण्यासाठी त्यांनी आपल्या भावालाही राजकारणात नुकसान सहन करायला लावले आणि राष्ट्रवादीला आतून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। बाहेर एक भूमिका आणि आत दुसरी भूमिका असल्याचे बोलले जाते। या सगळ्या प्रकारामुळे निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कार्यकर्त्यांचे महत्त्व यावर प्रश्न निर्माण झाले आहेत। जर सत्तेसाठी कुटुंबीय आणि निष्ठावंत कार्यकर्तेही वापरले जात असतील तर अशा नेतृत्वावर जनतेने विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे। आज राजकारणात विचारधारा, नातेसंबंध आणि मेहनत यापेक्षा सत्ता मिळवणे महत्त्वाचे झाले आहे असे चित्र दिसत आहे। येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा काय परिणाम होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।